राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। अमळनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रात नामांकित असलेली एक संस्था म्हणजे अमळनेर तालुका कोऑपरेटिव्ह फ्रूट सेल सोसायटी। शेतकऱ्यांच्या हितासाठी ही संस्था नेहमीच कार्यरत आहे। अशा या नामांकित अमळनेर तालुका कोऑपरेटिव्ह फ्रूट सेल सोसायटीच्या संचालकपदी उमेश प्रतापराव काटे यांची गुरुवारी झालेल्या विशेष बैठकीत बिनविरोध निवड झाली आहे। त्यांच्या या निवडीचं सर्वत्र अभिनंदन होत आहे। अमळनेर तालुका कोऑपरेटिव्ह फ्रूट सेल सोसायटीची संस्थेच्या कार्यालयात गुरुवारी संचालक मंडळाची विशेष बैठक संपन्न झाली। या बैठकीच्या अध्यक्षपदी संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील हे होते। या बैठकीत स्वीकृत संचालकपदी उमेश प्रतापराव काटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। यावेळी विविध विषयांवर चर्चाही करण्यात आली। या विशेष बैठकीला चेअरमन प्रतापराव आत्माराम पाटील, व्हाईस चेअरमन भिका हिरामन धनगर, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब आधार पाटील, युवराज आत्माराम पाटील, भागवत पंडित पाटील, श्यामकांत बळीराम पाटील, अनिल भीमराव पाटील, कुलदीप कृष्णा पाटील, मंगलाबाई शिवाजी पाटील, सुवर्णा अनिल पाटील, सुशील कुमार सुधाकर पाटील, हिलाल छन्नू सैंदाने, सुनील कन्हैयालाल काटे, संदीप लोटन चौधरी, शिवाजीराव पाटील, अनिल अहिराव, न्यूज 18 महाराष्ट्राचे मुख्य संपादक जयेश कुमार काटे, मॅनेजर लहू पाटील, जिग्नेश पाटील, नामदेव पाटील आदी उपस्थित होते। यावेळी चेअरमन प्रतापराव पाटील, संचालक भागवत पाटील यांनी मनोगत व्यक्त करत उमेश काटे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। श्यामकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले। नवनिर्वाचित संचालक उमेश काटे यांनी सांगितले की शेतकरी हितासाठी कार्यरत असणारी फ्रूट सेल सोसायटीत यापूर्वी आमचे वडील प्रतापराव काटे, मोठे काका पुरुषोत्तम काटे यांनी आपले योगदान दिले। त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ही संस्था भरभराटीस कशी येईल यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलंय। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।